आता मला एक सांगा, गुणरत्न सदावर्तेवरती त्यांच्यावरती तुम्ही टीका केलेली आहे. ते ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांच्यावरती बोलतात, तर तुम्ही त्यांच्याबद्दल भरभरून बोलता गुणरत्न सदावर्तेंबद्दल. तर ते जे टीका करतात, तुम्ही तुमच्या स्टाईलमध्ये त्यांना कसं उत्तर द्याल गुणरत्न सदावर्तेंना? कारण की आता नुकतेच ते बीडमध्ये येऊन गेले आणि पुन्हा टीका करून गेले, की मनोज जरांगे पाटील यांना काहीच समजत नाही. अहो काय आता मी ह्या व्यक्तीचं अशा व्यक्तीचं नाव घेतलंय तुम्ही, की ज्या व्यक्तीला फक्त आणि फक्त बोकळायचं आणि बोकळून प्रसिद्धी घ्यायची. प्रसिद्धीशिवाय काय यांना? हे मुंबईमध्ये बसणार, हे स्वतःच म्हणतात आम्ही डाकूची औलाद आहे. मग हे असे लोक काय बोलाव? अहो तुम्हाला सांगतो, ज्या व्यक्तीचं नाव घेतलं, तुम्हाला सांगतो ह्या व्यक्तीबद्दल काय कॉमेंट्स वाचायला पाहिजेत. मीडियाला पण मी विनंती करतो तुमच्या माध्यमातून, अशा लोकांना घेता आणि ते काय करतात, फक्त मराठा समाजावर भोकायचं आणि मग प्रसिद्धी घ्यायची आणि प्रसिद्धीतून तुम्हाला सांगतो प्रोटेक्शन घेऊन फिरायचं. आणि बरं, मराठा समाजावर भोकत नाहीत ते, अनेक जणांवर भोगतात, ते अनेक जणांच्या विरोधात बोलतात, फक्त प्रसिद्धी राहण्याचं काम करतात. अहो ह्या सदावर्त्याची काय लायकी आहे? ह्याला तुम्हाला सांगतो, ह्याला म्हणाव तू 100 लोक तुझ्या समाजातली तू गोळा करून तुझ्या समाजासाठी काहीतरी काम कर. तुझ्या समाजात तुझी काय लायकी आहे, तुझी काय किंमत आहे, हे तुला समाज दाखवून देतोय ना. त्यामुळे असल्या व्यक्तीचं नाव घेत नाही. नाव घेतलं तर आमचं त्याचं विनाकारण त्याला मोठं करण्यात आम्हाला इंटरेस्ट नाहीये त्याला. नाही, नाही. पण हे ते ठरवून करताय का? कारण की ते ॲडव्होकेट आहेत. ते त्यांची उठ-बस आपण पाहतो आणि ही जी टीका त्यांच्याकडनं होते, ती ठरवून केली जाते का? कारण की त्या दिवशी ते असे म्हणाले, की तुम्ही जर बावनकुळ्या म्हणालेत, तर मी शिंद्या म्हणणार. असं त्या दिवशीचं त्यांचं स्टेटमेंट आहे. तुम्ही बघितलं असेल. हो, हो, हो. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबाबद्दल ते बोललेले आहेत. त्यांना शिवसैनिक आहेत ना, त्यांच्या स्टाईलने उत्तर देतील. शिवसैनिक एकनाथ शिंदेच्या मागे महाराष्ट्रातील खंबीर शिवसैनिक उभा आहे आणि शिवसैनिक असे आहेत की ते त्याला कळल, पळती भुई काढायची नाही सदावर्तीला, फक्त भोकण्याशिवाय काम करत नाहीत. अरे एकनाथ शिंदे साहेबाच्या मागे आग्या मोहळा आहे शिवसेनेचं, तुला ते आग्या मोहळ उठलं सोसायचं नाही. कशाला उगं बोलतो? भोकण्याचं काम बंद करतो आणि हा ठरवून म्हणजे प्लॅनिंग करतो, सुपारी घेतो, सुपारी वाजवून तो कार्यक्रम करतो. अच्छा, कोणाकडनं सुपारी घेतात? तुम्ही म्हणता सुपारी घेतात. कोणाकडनं सुपारी घेतात? त्याच्या त्याला पाठीमागे कोण आहे विचारा ना, रात्री कोणाला 2-2, 3-3 वाजता जातो, कुणाच्या बंगल्यावर भेटतो आणि तुम्हाला सांगतो काय काय दलाली ती, मग त्याला स्क्रिप्ट येते आणि मग ते बोलत असतो. पण याचा एकंदरीत ह्या आंदोलनावरती काय परिणाम होईल का? म्हणजे ज्या हे पद्धतीने ह्या असल्या लोकांमुळे होत असतं वय. ही कोण लोक आहेत? यांच्या माग मी काय सांगतो, सदावर्तीने स्वतःच्या समाजातली 100 लोक गोळा एकत्रित करावं किंवा 100 लोकांना त्यांनी काय मदत केली हे सांगावं. समाजासाठी काय केलं, ह्यांच्या मागे कोण आहे? फक्त बोकायचं आणि बोकण्याशिवाय यांनी काही केलेलं नाही. आणि मग ह्यांनी काय फरक पडतो? लोक अहो तो काय बोलतोय त्याचं दिसलं की वर ढकलतात लोक. आणि अ, विशेषतः बीडमध्ये तो उपोषण तो मोर्चाला आला म्हणता. ज्याचं उपोषण सोडलं, पत्रकार महोदय माझी विनंती, त्याच्यावर किती गंभीर गुन्हे दाखल आहे तो. ते काय म्हणतो आम्ही डाकूच्या औलाद आहे. ज्याचं उपोषणाला त्यांनी सोडलं, ज्याला उपोषण म्हणजे काय ज्यूस पाजला, ते चोर आहे, त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत. मी म्हणत नाही, पोलीस रेकॉर्ड आहे. मग चोराचं उपोषण सोडाय डाकू आला, मग काय हास्यास्पद आहे नाही. कुणाला बोलायचं, प्रसिद्धीच्या जोखात एकेरी बोलायचं. त्यामुळे अशा व्यक्तीला गाढवा बसून दिंड काढायच्या लायकीची ही लोक आहेत, ती यांच्यावर काय बोलावं आम्ही? अच्छा, डोंगरे साहेब, दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आता 29 तारखेला मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत उपोषण करतायत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता ओबीसी समाजानेही म्हणजे लक्ष्मण हाके 1 तारखेला लाखो लोक घेऊन आम्ही मुंबईत